MIDC मधील जळीत प्रकरण आणि नालेसफाई संदर्भात काँग्रेसच्या वतीने पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। MIDC मध्ये आग लागून 8 जणांचा मृत्यू झाला। नालेसफाई न झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले। प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहतोय असा सवाल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी विचारला। काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन दिले। MIDCतील टॉवेल कारखान्याच्या आगीची चौकशी करावी, कारखान्यांना पुन्हा आग लागू नये याची काळजी घ्यावी, MIDCतील अग्निशामक दलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अग्निशामक बंबांना पाणी भरण्यासाठी वॉटर फीडर पॉइंट तयार करावेत, शहरातील नाल्यांची स्वच्छता झालेली नाही, स्वच्छतेची कामे करावेत, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी आदी मागण्या निवेदनातून केल्या। पाऊस झाला आणि पाऊस झाल्यावर सगळे नाले ड्रेनेज हे ओव्हरफुल झाले होते। त्यामुळे नाले सोलापूर शहरामध्ये जेवढ्या त्याची स्वच्छता करावी, दुरुस्ती करावी, नाले असेल ड्रेनेज असेल हे सगळं स्वच्छता करून लोकांच्या नागरिकांच्या घरात जे पाणी घुसलं आहे ते पाणी त्वरित थांबावं ही या ठिकाणी आयुक्तांना पत्र की नेहमी अशा घटना झाल्यावर महानगरपालिका जागा होती का खळबळ होती। मग अशा घटना किती तुम्ही बघणार आहात, किती असे मृत्यू बघणार आहात। ही तर घटना पूर्ण देशभरात झाली की राष्ट्रपतीने ट्विट केलं, पंतप्रधानांनी ट्विट केलं, राहुलजी गांधींनी ट्विट केलं, अगदी जगभरामध्ये देशामध्ये ही आपली घटना प्रसिद्ध झाली। महानगरपालिकेचे त्या ठिकाणी एक प्रकारचं ह्यांचा कारभार सगळा त्या ठिकाणी उघड पडलेला आहे। कारण आता आम्ही निवेदनमध्ये रोबोट त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं तुम्ही रेस्क्यू व्हॅन घ्या, पाण्याच्या त्या ठिकाणी खास MIDCमध्ये 24 तास पाण्याचं त्या ठिकाणी नियोजन करा, एक्स्ट्रा पाण्याचं त्या ठिकाणी तुम्ही नियोजन करा, अशा अनेक त्या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत। यावेळी महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, आरिफ शेख, अशोक निंबर्गी, विनोद भोसले, परवीन इनामदार, फिरदोस पटेल, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला आदी उपस्थित होते।